अमरावती शहरालगतच्या महादेवखोरी परिसरातील बागळे लेआउट येथे बिबट्याचा पुन्हा वावर आढळून आला आहे. सत्यम मालखेडे यांच्या घराजवळील 6 कुत्र्यांच्या पिल्लांची बिबट्याने शिकार केल्याने संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार या भागात यापूर्वीही अनेक वेळा बिबट्या दिसून आला होता. मात्र वारंवार माहिती देऊनही वन विभागाने प्रभावी उपाययोजना केल्या नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. बिबट्याच्या वाढत्या वावरामुळे लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिक घराबाहेर पडण्यास घाबरत आहेत. विशेषतः सकाळच्या आणि रात्रीच्या वेळी परिसरात भीतीचे सावट अधिक गडद झाले असून नागरिक सतर्क राहण्याचा प्रयत्न करत आहेत. या घटनेनंतर स्थानिक रहिवाशांनी वन विभागाकडे तातडीने पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी केली आहे. तसेच परिसरात नियमित गस्त वाढवून नागरिकांच्या सुरक्षिततेची खात्री करावी अशीही मागणी करण्यात आली आहे. आता वन विभाग या गंभीर घटनेकडे किती तत्परतेने लक्ष देतो आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी कोणती पावले उचलतो याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे. मी सत्यप्रकाश मालखेडे, बागडे लेआउट राजेंद्र नगरमध्ये राहतो. 29 तारखेची घटना होती. आमच्याकडे बिबट्या आला, जे खाली लॅब्राडॉरचे आमचे पिल्लं होते ते 2 पिल्लं घेऊन पळाला 29 तारखेला. त्याच्यानंतर फॉरेस्ट डिपार्टमेंटला आम्ही सांगितलं. फॉरेस्ट डिपार्टमेंटवाले 3 दिवसानंतर आले, पाहून गेले फक्त, पण काही कारवाई केली नाही. काही ट्रॅप कॅमेरे वगैरे काही लावले नाही, काही कारवाई झाली नाही. त्याच्यानंतर आजची घटना आम्ही सकाळी येऊन पाहतो, तिथं रक्त दिसलं पूर्ण रूममध्ये. पिल्लं पूर्ण गायब, 6च्या 6 पिल्लं पूर्ण गायब झाले, बिबट्याने नेले. पूर्ण रक्त आहे, पूर्ण इकडं खतम झाले. 6 पूर्ण झाले. रक्त पूर्ण इकडे आहे, पूर्ण फ्लोअरमध्ये रक्त पडलेलं आहे. फॉरेस्ट विभागाने फोन केला होता. हो, हां, प्रदीप भाळ म्हणून आहे, RFO, त्यांना फोन केला. फोनमध्ये बोलले, बघ ठीक आहे, काहीतरी पाहू म्हणून एवढं बोलले. माहीत पण कधी येते, काय करतात, काय कारवाई करतात, पण आतापर्यंत काही कारवाई झाली नाही. माझं नाव राहुल काशीनाथ बोरकर. मी कमल कॉलनी नंदर लेआउटमध्ये राहतो. बागडे लेआउट माझ्या जवळच आहे. आता जे आज रात्री जी घटना झालेली आहे ते आमच्या मित्राकडे झालेली आहे. आम्ही रात्री 10, 11, 12 वाजता येतो. रेल्वे डिपार्टमेंटमध्ये असल्यामुळे मित्राला कधी 2 वाजता यावं लागतं, कधी 1 वाजता यावं लागतं, कधी सकाळी 4 वाजता पण यावं लागतं. त्यांच्या शिफ्टचं काही ठिकाणा नसतं. त्याच्यामुळे कसं, आणि प्रत्येकजण इकडे सर्व्हिसला असतो. लहान मुलं पण इकडे खेळत राहतात. इकडे ओपन पेस आहे, इकडे कमल कॉलनीचं ओपन पेस आहे, इकडे बागडे लेआउटचं ओपन पेस आहे. आणि इथं बिबट्याचा वावर आता खूप जास्त प्रमाणात वावरलेला आहे. तो आज आमच्या घरापर्यंत येऊन पोहोचलेला आहे. वरतं टेरिसवर आहे, हे जे आहे हे टेरिस आहे, आणि टेरिसमध्ये ते पिल्ले ठेवलेले होते. आज सकाळी बघतो तर याच्यातले 6 पिल्ले गायब झालेले आहे. परवाच्या दिवशी 29 तारखेला पण 2 पिल्ले खालून तो बिबट्या येऊन घेऊन गेलेला आहे. आणि याच्यावर अजूनपर्यंत काही कारवाई झालेली नाही. आमची अशी मागणी आहे की याच्यात ताबडतोब पण याच्यावर ऍक्शन घ्यायला पाहिजे. ट्रॅप कॅमेरा आणि याच्यावर ट्रॅप कॅमेरा लावून घ्यायला पाहिजे, कारण की आता 2-3 दिवसानंतरच बिबट्या येऊन राहिला आहे. ग्रस्त त्याच्यामुळे हे आजूबाजूचा एरिया खूप प्रमाणात एकदम भयभीत झाले.